ते मला मिस्टर नाहीत. माझे मिस्टर 6 महिन्यापूर्वी हृदयविकाराच्या झटक्यानं वारले. शिक्षण शिकून मला खूप चांगला डॉक्टर बनायचंय म्हणे. असं डॉक्टर बनण्याचं माझ्या लेकराचं स्वप्न होतं. जोडून माझ्या लेकरानं माफी मागितली मला आणि ते म्हणत होता की मी पुढच्या जन्मात तुझ्याच पोटी येणार असा हिडीव केला त्यांनी. छत्रपती संभाजीनगर मधील अभिजित दिपके यांच्या घरासमोर आहे. त्यांनी मोठं आंदोलन केलं. अनेक विद्यार्थ्यांच्या संघटना तिथे एकवटल्या होत्या. मुद्दा होता पेपर लीक. देशभरात अनेक वेळा पेपर लीक झाला आणि अक्षरशः 21-22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्या सगळ्या मुलांच्या वेदना असह्य झाल्या होत्या. त्यांच्या कुटुंबाने काही लोकांनी आत्महत्या केला. नैराश्यात कुटुंब गेले. या सगळ्या गोष्टी पाहता ज्या हिंगोलीच्या आपल्यासोबत शीतल ढगे ताई आहेत, त्यांचा मुलगा विशाल ढगे सुशील ढगे यांनी सुद्धा आत्महत्या केली. तर एका आईला आपला मुलगा नेटचा पेपर देणार आहे हे किती आनंद असतो आणि अक्षरशः नेट पेपर पास होऊन तो एक त्याचं उज्ज्वल भविष्य असेल पुढे, तोही आनंदी असतो. परंतु अचानक बातमी येते की पेपर लीक झालाय. त्यांचा मुलगा स्वतः डिप्रेशन मध्ये जातो आणि पुढच्या काळात तो आत्महत्या करतो. सगळ्या वेदना त्यांच्या वाटेला आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. ताई, आता हे सगळे प्रश्न विचारायचे मनावरती दगड ठेवून विचारण्यासारखं आहे. तुमचा मुलगा गेलाय तर नक्की काय प्रसंग घडला होता? माझा मुलगा सुशील ढगे नीटची तयारी करत होता आणि 3 मेला त्यांनी नीटचा पेपर दिला. माझा मुलगा खूप हुशार होता. 10वी पासूनच त्याने 10वी पास केली. 10वीला त्याला 92% ना ट्युशन ना कोणी सांगणार ना शिकवणार. त्याने स्वतः अभ्यास करून त्याला 92% पडले. तर ते म्हणे मला 10वी झाली कीच मला नीटची तयारी करायची म्हणे. तर त्यानं 11वी पासून नीटची तयारी चालू केली आणि ते अभ्यास करत होता. तर त्याला खूप चांगले मार्क यायचे, म्हणजे असे नीट मध्ये जसं की ते काय करतात ना असं पेपर देऊन तर त्याला खूप चांगले मार्क यायचे. तर ते असं खूप असं खुशीनं अभ्यास करत होता. तर त्यानं मग ते 11वीचं 1 वर्ष अभ्यास करून पेपर दिला. त्याच्यानंतर पुन्हा हे आता 3 मेचा पेपर दिला, म्हणजे दुसऱ्या वर्षी. तर ते या वर्षी तर असं एवढा अभ्यास करत होता की 16 घंटे 17 घंटे त्याला असं जेवणाचं भान नव्हतं, कशाचं भान नव्हतं, असा अभ्यास करत होता. तर 3 मेला त्यानं पेपर दिला. 3 मेला पेपर दिल्यावर काही दिवसानं कळालं की पेपर लीक झाला. मी शिवम हॉस्पिटल या दवाखान्यात काम करते. साफसफाईचं काम करून मी माझ्या 2 लेकरांचं शिक्षण आणि माझं घर चालवते. मला मिस्टर नाहीत. माझे मिस्टर 6 महिन्यापूर्वी हृदयविकाराच्या झटक्यानं वारले. तर माझ्या लेकरांचं सगळं मलाच करावं लागतंय आणि घर पण चालवायला लागतंय. तर माझा मुलगा असा अभ्यास करत होता. तर त्याचं खूप स्वप्न होतं डॉक्टर बनण्याचं आणि लवकरात लवकर म्हणे मम्मी मला तुझं काम बंद करायचं आहे म्हणे. काम करून म्हणजे शिक्षण शिकून मला खूप चांगला डॉक्टर बनायचंय म्हणे. असं डॉक्टर बनण्याचं माझ्या लेकराचं स्वप्न होतं. पण 3 मेला पेपर दिल्यानंतर काही दिवसानं पेपर लीक झाला. फोन करून सांगितलं मला कामावर असताना मी की मम्मी मी जे नीटचा पेपर दिला होता तर हे पेपर लीक झाला. तर मी म्हणलं बाळा होऊ दे, काही टेन्शन घेऊ नको. 1 वर्षभर तू पुन्हा अभ्यास कर आणि पुढच्या वर्षी पुन्हा पेपर दे नीटचा. पण मी संध्याकाळी घरी गेले तर माझा मुलगा मला असा अस्वस्थ दिसला, पहिल्यासारखा दिसला नाही. तर मी त्याला विचारलं का तू आज मला कसा तरी दिसतो. तर नाही म्हणे मम्मी काय नाही, असं म्हणला ते मला. पण असं दिवसांदिवस असं अस्वस्थ होत गेला ते. तर किती दिवस घडला असं चांगलं म्हणजे महिनाभर मे पासून 23 जून पर्यंत 23 जूनला त्यानं माझ्यासाठी एक व्हिडिओ बनवला मोबाईल मध्ये आणि चिठ्ठी आणि मोबाईल असा गॅसच्या ओट्यावर ठेवून दिला. मी कामावरून आल्यानंतर ती चिठ्ठी बघल्याच्या नंतर त्याचा मोबाईल मध्ये व्हिडिओ बघला तर माझ्या पायाखालची जमीन सरकून गेली. असा व्हिडिओ होता ते की असं व्हिडिओ ते पाहून कोणाच्या बी, मी तर आई आहे पण कोणाच्या बी पायाखालची जमीन अशी सरकून जाईल असा व्हिडिओ होता. तर असा व्हिडिओ होता की मम्मी मला माफ कर, मला काही सुधरत नाही, मी याच्यातून बाहेर पडू शकना, मी जीव देण्यासाठी चाललेला आहे आणि मला माफ कर. दोन्ही हात जोडून माझ्या लेकरानं माफी मागितली मला आणि ते म्हणत होता की मी पुढच्या जन्मात तुझ्याच पोटी येणार असा व्हिडिओ केला त्यांनी. हे खूपच भयानक दुःख आहे. तुम्हाला म्हणजे कसं सहन केलं, कशा पुढं? कारण 6 महिन्यापूर्वी पती जाणं आणि नंतर मुलगा जाणं
पोटचा गोळा जाणं म्हणजे ही गोष्ट जी काय घडली ही सगळी भयावह आहे. व्यवस्थेचं हे मोठं पाप आहे. आज त्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाय. पुढे काय गोष्टी घडतील माहित नाही, पण मुलगा कधीच वापस येणार नाही हे दुःख आहे. आज तुम्ही अभिजितला भेटायला आलत्या, त्यांचे काही पदाधिकारी इथं आलेत, त्यांची भेट झाली का आणि त्यांच्याकडनं तुम्हाला काय आश्वासन मिळालं? हो, अभिजित भाऊला आम्ही भेटलो. अभिजित भाऊ सोबत आमचं बोलणं झालं. अभिजित भाऊ म्हणाले, जसं मी नीटच्या विद्यार्थ्याबद्दल लढतो तसंच आतापर्यंत लढत आलो, तसंच मी इथून पुढे पण लढणार आणि तुमच्या मुलाला पण न्याय मिळवून देणार आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना पण न्याय मिळवून देणार, असं अभिजित भाऊ आमच्याशी बोलले. बरोबर. तुमचा मुलगा सुशील ज्यावेळेस आत्महत्या त्यांनी केली, त्याच्यानंतर कोणी व्यक्ती भेटायला आलता, तुम्हाला काही आर्थिक मदत मिळाली, कोणी काय आश्वासन दिलं? आम्हाला शासनाचा कोणीही माणूस भेटायला आला नाही. आम्हाला फक्त पाचपुते सर आणि असे 1-2 पत्रकार आमच्या घरी येऊन गेले. शासनाचा कोणीही माणूस आला नाही. आम्हाला काही मदत भेटली नाही. आणि आम्ही कलेक्टर साहेबाकडे गेलो होतो. काय कागदपत्र द्यायचे ते दिले, त्यांनी घेतले त्यांनी आणि आश्वासन दिलं? त्यांनी काही आश्वासन दिलं नाही, फक्त आमचे कागद घेतले. आता तुमच्याकडे काही शेतीबाडी आहे, तुम्ही उदरनिर्वाह कशा करता? तुम्ही तर बाहेर काम करता म्हणता, दुसरा मुलगा काय करतो? आमच्याकडे शेती आहे, पण गावाकडे सासऱ्याच्या नावावर आहे. सासऱ्यानं काय आम्हाला शेती गीती काहीच दिलेलं नाही. मी माझं स्वतः काम करून माझ्या 2 लेकरांचं शिक्षण आणि घर चालवणं हे मी काम करत आहे. दुसरा मुलगा काय करतो? दुसरा माझा मुलगा याच्याहून मोठा, ते पण नीटची तयारी करत होता. त्यानं नीटची तयारी करून 309 मार्क घेऊन BAMS ला माझा मुलगा लागलेला आहे. माझ्या दुसऱ्या मोठ्या मुलाचं BAMS चालू आहे आणि हे सुसाईड केलं हे माझा लहान मुलगा होता आणि हे पण खूप हुशार होता. नीटची तयारी करून त्याला खूप डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं. बरोबर. शेवटचा प्रश्न, हे सगळा मुलगा गेलाय, ही सगळी आपल्यावर परिस्थिती ओढवली, आता ह्या सगळ्या व्यवस्थेकडे सरकारकडे तुमची मागणी काय? आई म्हणून काय समजणार? सरकारकडे माझी मागणी काय अशी आहे की माझी परिस्थिती नाजूक आहे. शासनानं असं बार असं करण्याची कोशिश करू नये. लीक पेपर होण्याचं याच्यात माझ्या मुलाचाच नाही तर अनेक मुलांचा बळी गेलेला आहे आणि असं होऊ नये आणि शासनाकडे माझी एवढीच अपेक्षा आहे की शासनानं आम्हाला मदत करण्याची कोशिश करावं. ह्या होत्या सुशीलच्या आई शीतलताई, ज्यांचा स्वतःचा मुलगा गेलाय. दुर्दैवाची गोष्ट, 6 महिन्यांपूर्वी जो आयुष्यभराचा आधार असतो तो पतीही गेलाय. अशा सगळ्या संकटात सापडल्यात ह्या, आणि हे संकट फक्त ह्या व्यवस्थेच्या दुर्दैवामुळे असतो. कारण उद्या पेपर द्यायचा आहे. मागचे 6 महिने वर्षभर विद्यार्थी जीवाच्या रान करून अभ्यास करतात. आई वडिलांना मोठी स्वप्न असतात. आईलाही दुसऱ्याची साफसाफ्या करतात. त्यातून असं वाटतं की माझा मुलगा स्वप्न बघतोय, काहीतरी उद्या डॉक्टर होईल, त्याच्या स्वप्नासाठी आपण कधी मागं नाही हटलं पाहिजे म्हणून ते दिवस रात्र मेहनत करतात. परंतु अक्षरशः 4 दिवसात 2 दिवसात पेपर येतो आणि पेपर फुटतो. अशा अनेक दिवसापासून पेपर फुटतायत. तर या आईची वेदना तरी सरकारने ऐकावी. याच्यानंतर कुठलाही पेपर फुटणार नाही. कारण जर वारंवार पेपर फुटत असतील तर असेच वारंवार अनेक आयांची मुलं असेच निघून जाते नाकाली. त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या थांबल्या पाहिजेत. यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. गणेश पोकळे, छत्रपती संभाजीनगर, लेट्सअप मराठी.